नमस्ते मित्रांनो. आज अशी न्यूज आहे, मला कधी वाटलंही नव्हतं की मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून हे न्यूज देईल की आपले लोकप्रिय नेते अजितदादा पवार विमान दुर्घटनेमध्ये त्यांनी निधन पावले आहे. मित्रांनो, खूप जड अंतकरणानं मला हे बोलावं लागत आहे. ऍक्च्युली सकाळपासून मला वाटत होतं की माहिती द्यावी, बट हे न्यूजच अशी नाही की ज्यावरती मी काही बोलावं. आणि मित्रांनो, साधारण इथून जर 2-3 महिन्यापूर्वी जेव्हा मी हे चॅनल चालू केलं, म्हणजे मनामध्ये काही गोष्टी, आज मी आलो का बरं, तर मनामधल्या काही गोष्टी आहेत की जे की मला तुमच्यासोबत शेअर कराव्या वाटल्या. जेव्हा मी हे चॅनल चालू केलं तेव्हा मला वाटलं होतं की अजितदादांचा आपण जेव्हा हे चांगले फेमस होत, आपण एक इंटरव्ह्यू घेऊ. पण आता वाटते की जेव्हा चालू केलं तेव्हा मी का नाही गेलो. तर यामधून एक मेसेज पण जातो मित्रांनो, की जेव्हा जे आपल्याला वाटतं ते आपण करायला पाहिजे. आता राहून राहून मनामध्ये मला सकाळपासून तीच गोष्ट रिपीट होत आहे की का बरं आपण नाही गेलो दादांकडे. आणि मित्रांनो, जर पाहिलात, व्यक्तिमत्वच असं होतं, हा नुसतं महाराष्ट्रच नाही तर पूर्ण भारताचा जरी म्हणलात तुम्ही तर हा खूप मोठा हे एक प्रकारचं नुकसानच आपण म्हणू. कारण अजितदादा सारखे नेते खूप कमी येतात. आता मला पॉलिटिक्स मधलं जास्त नॉलेज नाहीये, पण कार्यकर्ते जपणारा, कार्यकर्त्यांच्या गरजेला वेळेवरती पोहोचणारा म्हणजे असा नेता म्हणजे अजितदादा होते. आता मला जेमतेम माहितीच, म्हणजे जे माझे म्हणजे फेवरेट ज्यांना मी मानतो तसे होते आपले विलासराव देशमुखजी साहेब, त्याच्यानंतर मुंडे साहेब. आणि आता जर मी म्हणतो तर करंट मध्ये फक्त आणि फक्त अजितदादा, ज्यांच्यामुळे की मी थोडं पॉलिटिक्सच्या गोष्टी पण पाहायचो. आणि त्यांच्या गोष्टी लिटरली मला वाटत होतं की नेता असावा तर हा असा असावा का. नो डिप्लोमॅटिक आन्सर, नो एनी काइंड ऑफ स्क्रिप्टेड गोष्टी ते वापरत नव्हते. काही नाही, काही नाही. तुम्ही त्यांना प्रश्न विचारा, ते जागेवरती उत्तर देणारे व्यक्तिमत्व म्हणजे अजितदादा. मागला राज ठाकरे साहेबांचा एक व्हिडिओ पण मला आठवतो, जिथे की राज ठाकरे साहेब म्हणले आमचं हे पॉलिटिकल मतभेद राहणं साहजिक आहे, पण एक माणूस म्हणून अजितदादांना मी खूप मानतो. तर हे असे हे व्यक्तिमत्व मित्रांनो, आज खूप दुःखद घटना ही जे की घडली आहे आज. तर मी ईश्वरचरणी हेच प्रार्थना करेल, अजितदादांच्या आत्म्यांना शांती मिळो.